उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारची मांसबंदी झाल्याची आठवण त्यांनी करून दिली। दरम्यान यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। सरकारमधल्या काहींनी रेडे कापून त्याचा प्रसादही खाल्ल्याची खरबरीत टीका संजय राऊतांनी केली। तर शरद पवारांच्या काळात मांसाहार बंदीचा निर्णय होणंच शक्य नसल्याचं राऊत म्हणाले। दरम्यान कल्याण डोंबिवली संभाजीनगर मालेगाव महापालिकेच्या हद्दीत 15 ऑगस्टला मांसबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि त्यावरून आदित्य ठाकरेंनी काय पलटवार केला तो आपण पाहूया। पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे। 88 साली याचा GR काढण्यात आलेला आहे। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88 चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। कल्याण डोंबिवली मटन चिकनचा जो प्रकरण आहे काँग्रेसच्या काळातला कशाचं आहे? काँग्रेसच्या काळातला आहे। हो, नेहरूंनीच निकाल दिला होता। महापालिकेचे अधिकारी आहेत कोण तुम्हाला सांगायला की तुम्ही काय खाऊ शकता काय नाही खाऊ शकत। आज जर तुम्ही यांचा आदेश पाळला तर उद्या तुम्हाला हे पण सांगतील की कपडे कुठच्या रंगाचे घालायचे, कुठच्या प्रकारचे घालायचे इथपर्यंत पोहोचतील। मांस विक्री बंदीच्या निर्णयावर संजय राऊतांनी काय टीका केली तीही पाहूया। जे सरकार कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय। मला माहिती आहे, मी तिथे होतो। नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीने बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी। परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल। असं काही घडलेलं नाही, हे थोतांड आहे। 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, हा विजयी दिवस, विजय उत्सव मनवण्याचा दिवस आहे। पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे। तुमचं तुम्ही बघा हो, तुम्ही द्या श्रीगंधपुरीच्या पार्ट्या, तुम्ही द्या पुरणपोळ्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे उद्या एकाच मंचावर येणार आहेत। म्हाडानं BDD चाळ अंतर्गत पुनर्विकसित केलेल्या 2 इमारतींच्या सदनिकांचं उद्या चावी वाटप होणार आहे। 556 घरधारकांना उद्या किल्ल्या दिल्या जातील। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक मंत्रीही हजर राहणार आहेत। तसंच स्थानिक आमदार म्हणून यावेळी आदित्य ठाकरेंनाही निमंत्रित करण्यात आलंय। त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येतील। दरम्यान यावर जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे काय म्हणतात पाहूया। मला काही श्रेय घ्यायचं नाही, कोणी काही म्हणू।